हाय हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदेस तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत एकदम जबरदस्त असं काला जामून कसं बनवायचं ते. अगदी इझी पद्धत आहे. चला तर मग आपल्या रेसिपीला ट्राय करूया. येथे मी घेतलेला आहे एक बाउल. त्यामध्ये मी घेणार आहे 1 वाटी मिल्क पावडर. मिल्क पावडरपासून काला जामून आपण येथे बनवणार आहोत. 2 चमचा रवा आहे. रवा हा मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेला आहे. 2 चमचा मैदा, सोडा, एक छोटंसं चिमूटभर सोडा घेतलेला आहे आणि इलायची पूड. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून रवा, मैदा, इलायची पूड सर्व व्यवस्थित मिक्स केलं होईल. बघा अशा प्रकारे. आता मी येथे घेतलेलं आहे दूध. दुधामध्ये आपण आता याचा गोळा बनवून घेणार आहोत. गोळा हा थोडासा सैलच ठेवायचा आहे, कारण आपण यामध्ये घेतलेला आहे रवा. रवा घेतल्यामुळे काय झालेलं आहे की तो घट्ट गोळा झाला होईल. त्यामुळे आधी थोडासा सैल ठेवायचा आहे. बघा मस्त असा इथे गोळा आपला रेडी झालेला आहे. आपण हा थोड्या वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण बनवून घेणार आहोत पाक. येथे मी घेतलेली आहे अर्धा वाटी साखर आणि थोडंसं अर्धा वाटीपेक्षा जास्त पाणी घेतलेलं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सारखं पाक हा साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचं आहे. बघा अशा प्रकारे साखर विरघळत आलेली आहे. आपल्याला पाक हा जास्त खूपच घट्ट नाही बनायचा, जसा लाडवाला वगैरे बनवतो ते. बघा इथे मी घातलेलं आहे केशर, जे मी थोडंसं पाण्यात भिजत घातलं होतं. बघा त्याने खूप असा सुंदर कलर येतो पाकाला. मस्त. बघा आता आपला गोळा भिजवून झालेला आहे. आता आपण इथे थोडासा त्याचा एक पोर्शन घेणार आहोत आणि आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत हिरवा कलर. तुमच्याकडे जो कलर असेल तो तुम्ही तिथे मिक्स करू शकता. मी हिरवा घेतलेला आहे. बघा अशा प्रकारे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त गोळा आपला तयार आहे. आता आपण येथे छोटे छोटे गोळे बनवून ठेवणार आहोत, जेणेकरून आपले सारखे सारखे हात भरणार नाहीत. बघा मस्त सर्व सेम सेम आकाराचे गोळे बनवायचे आहेत. बघा अशा प्रकारे आपण एक गोळा घेणार आहोत. तो हातावर असा प्रेस करून घ्यायचा आहे आणि आपण जो हिरवा कलर घालून पोषण बनवलेला आहे त्यामध्ये आपण हा थोडासा हिरव्या कलरचा गोळा घालायचा आहे अशा प्रकारे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. असा दाबून घ्यायचा आहे आणि हातावर प्रेस करत त्याचा गोल गोळा बनवायचा आहे. बघा मस्त. बघा किती सुरेख असा आपला गोळा एकदम मऊसर रेडी आहे. अशाच प्रकारे आपण सर्व गोळे बनवून घेणार आहोत. पुन्हा एकदा त्यामध्ये थोडासा कलरचा गोळा आपण इथे घालणार आहोत. सर्व बाजूंनी दाबून घ्यायचा आहे आणि मऊसर मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आपले सर्व गोळे मस्त असे रेडी आहेत. चला तर मग आता आपण हे तळून घेणार आहोत. आपला पाकही रेडी आहे. तेल हा गोळा तरंगेस्तवर असं तेल घालायचं आहे. थोडंसं कढईला हे चिटकून द्यायचं नाही, कारण त्यामध्ये आहे मिल्क पावडर, त्याने जास्त चिटकलं जातं ते.
गोळ्याला हलवायचं नाही, असं साईडने सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपले जामून हा खराब होणार नाही. बघा मस्त असा जबरदस्त एकदम मस्त काळा कलर याला आलेला आहे. आता हा गरमच आपण पाकामध्ये सोडणार आहोत, जेणेकरून पाक त्यामध्ये मुरला जाईल. बघा मस्त कलरही किती सुंदर आलेला आहे बघा. अशाच प्रकारे आपण सर्व जामून त्यामध्ये सोडणार आहोत. बघा आपला जामून काला जामून हा अगदी रेडी आहे. सगळ्यांनी रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि कमेंटही करा. थँक्यू.